तर आज मी बनवणार आहे मोड आलेल्या हुलग्यांची भाजी, तीही गावच्या पद्धतीने, आणि अगदी मस्त तोंडाला पाणी सुटेल असा लाल मिरचीचा ठेचा। तर चला लगेच सुरुवात करूया। आपल्या हेनरीज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर इथे मी मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। मोड आलेले हुलगे तुम्ही इथे बाजारातून सुद्धा आणू शकता किंवा आपण नेहमीप्रमाणे कडधान्य जसं मोडाला लावतो तसं तुम्ही हुलगे सुद्धा आणून मोडाला लावू शकता। अगदी मस्त असे मोड येतात। तर हुलगे मी ते धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यात घालायचे पाणी, थोडेसे मीठ घालायचे आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता हुलग्यासाठी जे वाटण करणार आहोत तेही आपण गावच्या पद्धतीनेच घेणार आहोत। तर शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे आणि याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल ना तर तुम्ही त्यावरती वाटण करून घ्या। अगदी गावाकडची चव येते आणि गावाकडच्या भाज्यांची तीच तर खासियत आहे की कमी माल मसाला असतो आणि पाटेवरती वाटलेला असतं, त्यामुळे त्या भाज्यांची चवच काही वेगळी असते। तर इथे मी बघा कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल घातलंय, त्यानंतर घातली जिरी मोहरी, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट। आता इथे मी लाल तिखट वापरले, त्याऐवजी खरं तर मिरच्या वापरतात लाल सुक्या गावाकडे, पण मी इथे लाल तिखट वापरलेला आहे। आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो मसाला करपत सुद्धा नाही आणि व्यवस्थित परतला जातो। आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं फक्त लागतात, कारण नेहमीप्रमाणे आपण मसाला जसा परतून घेतो अगदी रंग बदलेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत तसं नाही घ्यायचं आपल्याला। 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यात घालायचे चवीनुसार मीठ। बघा मसाला छान परतून झालेला आहे। आपण हुलगे शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे त्या हिशोबानेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर मसाला आपल्या इथे परतून झालेला आहे आणि आता बघूया आपले हुलगे पण शिजलेत की नाही ते। तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हुलगे अगदी व्यवस्थित शिजतात। आता काय करायचं आहे, हुलगे थोडेसे आपल्या बोटांमध्ये चिमटीत घ्यायचे आहेत आणि दाबून बघायचे आहेत। तुकडे झाले की समजायचं की हुलगे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। तर हुलगे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत। तर मी पाणी बाजूला करून घेतले आणि हुलगे ह्या कढईमध्ये घालून घेतलेले आहेत, एकसारखे हलवून घ्यायचे आहेत आणि जे हुलग्याचं पाणी आहे ना ते पण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ह्या भाज्या ज्या गावाकडच्या असतात त्या घट्ट वगैरे अजिबात नसतात, पातळ असतात, पण त्याची चवच खूप छान लागते। तर त्यासाठी आपल्याला ही भाजी घट्ट नाही करायची, तर पातळ करायची आहे। तर त्यानुसारच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर बऱ्यापैकी मी पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे अंदाजे आणि एकसारखे हलवून आता भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची, म्हणजे हुलग्याचा जो अर्क आहे, जी चव आहे ती सगळी या भाजीत उतरते। आता बघा आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। आता गॅस करायचा आहे लो। एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला लो गॅसवरतीच ठेवायचे। तोपर्यंत आपण बनवून घेऊया लाल मिरचीचा ठेचा। तर इथे मी मिक्सरला लाल मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। लाल ओल्या मिरच्या घेतल्या, त्यात भरपूर लसूण आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला याचं वाटण केलेलं आहे बघा। आणि हा ठेचा किंवा ही चटणी जी आहे ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि त्यावरून आपल्याला घालायचं आहे गरम तेल। बरेच जण कच्चं तेल सुद्धा घालतात, पण कच्च्या तेलामुळे बऱ्याच वेळा घसा सुद्धा बसतो। तर कच्चं तेल न घालता इथे मी गरम तेल घालून घेणार आहे, म्हणजे ठेचाही जास्त दिवस टिकतो आणि कशालाही बाधत नाही। तर बघा एकसारखं तेल घालून हलवून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी मस्त असा मिरच्याचा ठेचा किंवा मिरचीची चटणी इथे झालेली आहे तोंडी लावण्यासाठी। आणि आपली हुलग्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। अशी गरम गरम हुलग्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा, त्याबरोबर बाजरीची भाकरी आणि गरम गरम भात, एक नंबर। आणि जोडीला तोंडी लावण्यासाठी आपल्याला पाहिजे कांदा। एक नंबर असं दुपारचं हे जेवण, म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी सुट्टी रविवार वगैरे असेल, दुपारी सगळेजण घरी असेल, तेव्हा असा बेत एकदा नक्की करून पहा। संध्याकाळच्या वेळेत सुद्धा तुम्ही असं बनवू शकता। अगदी मस्त असं जेवण लागतं, अगदी गावाकडची आठवण येते। माझ्या घरात तर अशा कडधान्याच्या पातळ गावाकडच्या सारख्या भाज्या खूप आवडतात बरं का। तर बघा मस्त अशी आपली हुलग्याची भाजी झालेली आहे। ताटामध्ये मी ते गरम गरम बाजरीची भाकरी, लाल मिरचीचा केलेला ठेचा आणि गरम गरम असा भात वाढून घेतलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तुम्ही सुद्धा अशी हुलग्याची भाजी, मोड आलेल्या हुलग्याची भाजी नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आणि हो, व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत, आणि आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।